नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द कन्सल्टंट. आणि ह्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला आपल्या आर्टिकलचे पीडीएफ्स अवेलेबल होतील. चला तर लेट्स मूव्ह टू अवर्स फर्स्ट आर्टिकल. तर पहिला आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की बेसिकली ज्यावेळेस 1990चा पिरियड होता, तर त्यावेळेस काय होतं की नवीन नवीन डेव्हलपमेंट झाल्या होता. बेसिकली इकॉनॉमिक सेक्टर असेल, म्हणजे इंडियामध्ये एलपीजी पॉलिसी असतील किंवा एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड. तर युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शनची जी मीटिंग आहे तर त्याच्या रिलेटेड. तर ह्या आर्टिकलमध्ये जे इम्पॉर्टंट आपल्या एन्व्हायरमेंटच्या पर्स्पेक्टिव्हनं बेसिक 3 पार्टमध्ये जे टॉपिक्स आहेत तर आपण ते बघूयात. तर पहिला पॉईंट आहे युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. तर बेसिकली सुरुवातीला काय झालं होतं, 1992ला एक युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट आणि डेव्हलपमेंट ही ब्राझीलमधील रिओ दी जानेरो या ठिकाणी झाली होती. त्यालाच काय म्हणतात, अर्थ समिट पण असं म्हणतात. ठीक आहे. तर ह्या कॉन्फरन्सला नंतर काय करण्यात आलं की त्याचं नाव बदलून युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज असं ठेवण्यात आलं. ठीक आहे. तर हे जे कन्व्हेन्शन आहे तर ते कधी एन्फोर्समेंट करण्यात आलं, तर मार्च 21 1994ला. ठीक आहे. तर बेसिकली याच्यामध्ये ह्या कन्व्हेन्शनचा उद्देश काय होता की जे क्लायमेट चेंज होतंय आणि क्लायमेट चेंजच्या परिणामामुळे ते वेगवेगळे जे ॲडव्हर्स इफेक्ट बघायला मिळतात, तर त्यांचं काय करायचं, प्लॅनेटवर होणारे जे ॲडव्हर्स इफेक्ट आहेत तर ते काय करायचे, कमी करायचे, रिड्यूस करायचे. ठीक आहे. तर पहिला काही इम्पॉर्टंट आपले ऑब्जेक्टिव्ह आपण बघूयात युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज मधले. तर पहिला याच्यातला ऑब्जेक्टिव्ह काय आहे की जे ग्रीन हाऊस गॅसेसचं इमिशन होतं जास्त प्रमाणामध्ये, तर त्या इमिशनला काय करायचं, कंट्रोल करायचं आणि स्टॅबिलाइज करायचं. ठीक आहे. म्हणजे ह्युमन इंटरफिअरन्समुळे किंवा आता दोन प्रकारांमुळे ग्रीन हाऊस गॅस इमिशन होत असतं, एकतर काय नॅचरल कॉज असेल किंवा ह्युमन इंटरफिअरन्समुळे. तर ह्युमन इंटरफिअरन्समुळे काय होत होतं की बियॉन्ड रिप्लेशनेबल लिमिट, म्हणजे त्या रिप्लेस करण्याच्या लिमिटच्या बियॉन्ड ह्युमन काय करायचं, ग्रीन हाऊस गॅसचं इमिशन करायचं किंवा ह्युमनच्या ऍक्टिव्हिटीमुळे काय व्हायचं, ग्रीन हाऊस गॅसचं इमिशन व्हायचं. तर त्याला कंट्रोल करण्यासाठी किंवा स्टॅबिलाइज करण्यासाठी हे युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज हा इनिशिएटिव्ह आणलेला आहे. ठीक आहे. याचं जर मेंबरशिप बघितलं तर बेसिकली याच्यामध्ये नियर युनिव्हर्सल मेंबरशिप आहे, म्हणजे बेसिकली जेवढ्या कंट्रीज आहेत 196 प्लस एक युरोपियन युनियन. ठीक आहे. 196 कंट्रीज, नेशन स्टेट आणि युरोपियन युनियन, तर ह्याचे मेंबर्स आहेत. याच्यामध्ये एक कॉन्फरन्स ऑफ पार्टीज नावाची कन्सेप्ट असते. तर बेसिकली काय असतं की जे नेशन स्टेट असतात किंवा याचे जे मेंबर्स असतात तर ते काय करत असतात, दरवर्षी अॅन्युअली एका ठिकाणी त्यांची मीटिंग होत असते. तर त्यालाच काय म्हणतात, त्या मीटिंगलाच कॉन्फरन्स ऑफ पार्टीज असं म्हणतात. ठीक आहे. आणि ह्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज मध्ये काय केलं जातं, वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजन वगैरे असतील तर ते डिसिजन घेतले जातात, किंवा जे निगोशिएशन्स वगैरे असतील जसे की त्या ग्रीन हाऊस गॅसेसचं कॉन्सन्ट्रेशन कमी करण्यासाठीचं, तर हे डिसिजन ह्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज मध्ये घेतले जातात. ह्याच्या रिलेटेड 2 इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह आहेत, म्हणजे युएनएफसीसी रिलेटेड. पहिला आहे क्योटो प्रोटोकॉल आणि दुसरा आहे पॅरिस अग्रीमेंट. तर बेसिकली क्योटो प्रोटोकॉल म्हणजे हा युएनएफसीसीने काय केलेले की इंटरनॅशनल वेगवेगळे अग्रीमेंट्स केलेले आहेत. त्याच्यामध्ये क्योटो प्रोटोकॉल पहिलं जे 1997ला साईन झालं होतं. तर बेसिकली याच्यामध्ये काय सांगण्यात आलं होतं की काही इम्पॉर्टंट कंट्रीज होत्या तर त्या काय करायच्या, खूप मोठ्या प्रमाणामध्ये गॅस इमिट करायच्या, ग्रीन हाऊस गॅस जो त्यांच्या कंट्रीजमधून खूप मोठ्या प्रमाणात व्हायचं. तर त्यांनी काय केलं होतं, बेसिकली अशा 41 कंट्रीज आयडेंटिफाय केल्या होत्या. ठीक आहे. आणि त्यांनी असं सांगितलं होतं 2012 पर्यंत, 2012 पर्यंत काय करायचे, 2089ला एक बेसलाईन ठरवायची आणि 1990 पासून 2012 पर्यंत याच्यामध्ये काय करायचं होतं, या ज्या 41 कंट्रीज त्यांनी आयडेंटिफाय केलेल्या आहेत तर त्यांच्यामध्ये 2012 पर्यंत जे ग्रीन हाऊस गॅस इमिशन आहे तर हे काय करायचं, 5.2% कमी करायचं. ठीक आहे. म्हणजे 1990ला एक बेस इयर म्हणायचं, बेस इयर. आणि 2012 पर्यंत त्यांनी टार्गेट ठेवलं होतं. तर 2012 पर्यंत काय करायचंय, ह्या 41 कंट्रीज मधनं ग्रीन हाऊस गॅसचं इमिशन हे 5.2% रिड्यूस करायचं आहे. तर बेसिकली हे क्योटो प्रोटोकॉलमध्ये सांगितलं होतं. नेक्स्ट आपली जी अग्रीमेंट आहे पॅरिस अग्रीमेंट, ही रिसेंटली 2015 मध्ये झाली होती अग्रीमेंट. आणि बेसिकली याच्यामध्ये काय सांगितलं होतं, याच्यामध्ये पण काय केलं होतं, जे ग्रीन हाऊस गॅसमुळे होणारे जे टेम्परेचर वाढते, म्हणजे त्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, तर त्याला रिड्यूस करण्यासाठी टार्गेट ठेवण्यात आले होते. तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की प्री इंडस्ट्रियल लेवलला जे टेम्परेचर होतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करू, सध्या 2024 चालू आहे आणि प्री इंडस्ट्रियल लेवलचं जर कन्सिडर केलं तर 1750च्या आधीच आहे. ठीक आहे. तर 2024ला जर ॲव्हरेज ग्लोबल टेम्परेचर हे 40 डिग्री सेंटीग्रेड जर असेल, पण त्यावेळेस काय होतं की हे टेम्परेचर खूप कमी होतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल 37 असू शकतं किंवा 35 असू शकतं. तर त्यांनी असं आपण कन्सिडर करू की 35 होतं. तर त्यांनी पॅरिस ॲग्रीमेंटमध्ये काय ठरवलंय की हे जे टेम्परेचर आहे, ग्लोबल ॲव्हरेज टेम्परेचर, हे काय करायचे, जे प्री इंडस्ट्रियल लेवल टेम्परेचर होतं, म्हणजे आपण असं समजलेलं आहे की 35, त्याच्यापेक्षा 2 डिग्रीनं टेम्परेचर काय करायचे, कमी करण्याचा प्रयत्न करायचा याच्यामध्ये. आणि त्यांनी असं सांगितलं शक्य असल्यास तर हे टेम्परेचर काय करायचे, 1.5 डिग्रीनं सुद्धा कमी करण्याचा त्यांचा मानस आहे. नेक्स्ट आपलं पॉईंट आहे रिपोर्टिंग आणि ट्रान्सपरन्सी. तर बेसिकली रिपोर्टिंग आणि ट्रान्सपरन्सी म्हणजे याच्यामध्ये काय करतं युएनएफसीसी, त्यांनी एक फ्रेमवर्क एस्टॅब्लिश केलेला आहे, म्हणजे वेगवेगळ्या कंट्रीज ज्या ग्रीन हाऊस गॅस इमिशनच्या रिलेटेड किंवा त्यांनी जे क्लायमेट ऍक्शन्स घेतलेले आहेत किंवा वेगवेगळे सुटेबल ऍक्शन घेतलेले आहेत ग्रीन हाऊस गॅस इमिशनचं रिडक्शन करण्यासाठी, त्यांचं प्रोग्रेस वगैरे असेल तर याच्यामध्ये ते रिपोर्टिंग करतात त्यांना. आणि हे जे रिपोर्ट्स आहेत तर बाकी सगळ्या कंट्रीजना अवेलेबल असतात. त्याच्यावरून ते इन्स्पायर होऊन सुद्धा काय करू शकतात, त्यांच्या कंट्रीजमध्ये अशा प्रकारचे जे इनिशिएटिव्ह असतील किंवा मेकॅनिझम असतील ते इम्प्लिमेंट करू शकतात. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केली, रिपोर्टिंग मध्ये ट्रान्सपरन्सी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे क्लायमेट फायनान्स. तर बेसिकली ह्या क्लायमेट फायनान्सच्या अंतर्गत काय येतं,
मेजर जर ग्रीन हाऊस गॅस प्रोड्युसिंग कंट्री जर बघितलं तर हे कोणत्या कंट्री आहेत, ह्या डेव्हलप्ड कंट्री आहेत. ठीक आहे, तर डेव्हलप्ड कंट्री काय करतं, त्यांनी हिस्टॉरिकल जर त्यांचं बघितलं तर यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रीन हाऊस गॅस इमिशन केलेलं आहे. तर हे काय करत असतं की डेव्हलप्ड कंट्रीज करणं, डेव्हलपिंग कंट्रीज फायनान्स असेल म्हणजे टेक्नॉलॉजी अडॉप्शनसाठी वेगवेगळे फायनान्स असेल किंवा त्यांच्या मिटिगेशन ऍक्टिव्हिटीसाठी जे फायनान्स असेल तर ते मोबिलाइज करण्याचा प्रयत्न करतं. नेक्स्ट आपला पॉईंट आहे नॅशनल ऍक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज. तर बेसिकली हे काय केलं होतं 2008ला इंडियन गव्हर्नमेंटनं इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला होता किंवा लॉन्च केलं होतं. तर ते कोणी लॉन्च केलं होतं, प्राईम मिनिस्टर कौन्सिल ऑन क्लायमेट चेंज नावाची कौन्सिल होती, तर त्यांनी लॉन्च केला होता हा प्रोग्राम. तर बेसिकली याच्यामध्ये काय आहे, हा जो क्लायमेट चेंज ऍक्शन प्लॅन आहे तर हे काय आहे, हे रोडमॅप प्रोव्हाइड करतं की इंडियाच्या ज्या क्लायमेट चेंज पॉलिसी आहेत त्याच्या रिलेटेड, म्हणजे इंडियाने काय केलं होतं वेगवेगळ्या 8 क्लायमेट चेंज रिलेटेड पॉलिसी इम्प्लिमेंट करण्याचा याच्यामधून प्रयत्न केला होता. आणि त्याच्यामधून ते काय अचीव करण्याचा प्रयत्न करतील, पहिली गोष्ट एक तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट अचीव करण्याचा प्रयत्न करतील, आणि दुसरं काय की हा जो क्लायमेट चेंजचा प्रॉब्लेम होता, चॅलेंज होती, तर त्याला मिटिगेट करण्याचा प्रयत्न ह्या नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज मधून करण्यात येणार आहे. तर याचे जे इम्पॉर्टंट 8 टार्गेट्स किंवा मिशन्स आहेत तर आपण ते बघूया. तर पहिलं मिशन आहे नॅशनल सोलार मिशन. तर बेसिकली याच्यामध्ये काय की सोलार एनर्जीचा यूज करून जे इमिशन्स आहेत ते रिड्यूस करायचं. नेक्स्ट आहे नॅशनल मिशन फॉर एनहान्स एनर्जी इफिशियन्सी. तर याच्यामध्ये काय करायचं की वेगवेगळे जे सेक्टर्स आहेत इकॉनॉमीमध्ये तर त्यांच्यामधले असे इन्स्ट्रुमेंट वगैरे तर त्यांची काय करायची एनर्जी इफिशियन्सी ती इम्प्रूव्ह करायची, जेणेकरून काय होईल जे कार्बन इमिशन आहे तर ते कमी होईल. नेक्स्ट आहे नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल हॅबिटेट. तर बेसिकली याच्यामध्ये काय की अशा प्रकारचे जे अर्बन डेव्हलपमेंट असतील किंवा वेगवेगळे हॅबिटेट वगैरे असतील फॉरेस्टमधले तर त्यांना काय करायचं सस्टेनेबली डेव्हलप करण्याचा किंवा मॅनेजमेंट करण्याचा त्यांचा याच्यामध्ये गोल आहे. नेक्स्ट आहे नॅशनल वॉटर मिशन. तर बेसिकली याच्यामध्ये काय करणार आहेत, जे वॉटर रिसोर्सेस आहेत स्केअर वॉटर रिसोर्स त्याचं इक्विटेबल मॅनेजमेंट करणार आहेत आणि त्या वॉटरचं कन्झर्वेशन ह्या नॅशनल वॉटर मिशन मध्ये करणार आहेत. नेक्स्ट आहे नॅशनल मिशन फॉर सस्टेनिंग द हिमालयन इकोसिस्टम. तर याच्यामध्ये बेसिकली काय करणार आहेत, जे फ्रजाईल हिमालयन इकोसिस्टम आहे तर त्यांना सस्टेनेबली प्रोटेक्ट करण्याचा आणि डेव्हलपमेंट करण्याचा यांचा त्याच्यामध्ये मानस असणार आहे. नेक्स्ट आपला पॉईंट आहे नॅशनल मिशन फॉर ग्रीन इंडिया. तर बेसिकली ह्या मिशनच्या अंतर्गत काय करणार आहे, फॉरेस्ट कव्हर असेल किंवा बायोडायव्हर्सिटी किंवा इकोसिस्टम सर्व्हिसेस वगैरे आहेत तर त्या इम्प्रूव्ह करण्यासाठी हे प्रयत्न करणार आहेत. नेक्स्ट आहे नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ऍग्रिकल्चर. तर बेसिकली ह्या मिशनच्या अंतर्गत हे काय करणार आहेत, ऍग्रिकल्चरमध्ये ज्या काही सस्टेनेबल प्रॅक्टिसेस वगैरे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल सिस्टम ऑफ राईस इंटेन्सिफिकेशन वगैरे असेल त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे खूप कमी प्रमाणात वापरलं जातं, अशा प्रकारचे मिशन्स इम्प्लिमेंट करतील. नेक्स्ट आहे नॅशनल मिशन ऑन स्ट्रॅटेजिक नॉलेज फॉर क्लायमेट चेंज. तर इथं बेसिकली काय करणार आहे, एक नॉलेज मिशन डेव्हलप करण्याचा प्रयत्न करणार आहे कशाच्या रिलेटेड, क्लायमेट चेंजच्या रिलेटेड. ठीक आहे. नेक्स्ट ह्या आर्टिकलमध्ये लाईफ मुवमेंट बद्दल सांगितलेलं आहे. बेसिकली ही काय की लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट मुवमेंट आहे आणि ही कोणी लॉन्च केली होती, इंडियाचे जे ऑनरेबल प्राईम मिनिस्टर आहेत नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केली होती. आणि कधी लॉन्च केली होती ही 26th युनायटेड नेशन कॉन्फरन्स जी होती, म्हणजे त्याला आपण कॉन्फरन्स ऑफ पार्टीज असं म्हणतो, ग्लासगोमध्ये, जी नोव्हेंबर 21ला झाली होती. तर त्यावेळेस प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीने काय केलं होतं, ग्लोबल मुवमेंट किंवा ग्लोबल इनिशिएटिव्ह लॉन्च केलं होतं लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट. तर बेसिकली याचे जे की कंपोनेंट्स आपण ते बघूया. तर याचं बेसिकली एम काय आहे की ज्या सस्टेनेबल आणि एन्व्हायरमेंट कॉन्शियस लाईफस्टाईल प्रॅक्टिसेस वगैरे आहेत तर त्या इंडिव्हिज्युअल आणि कम्युनिटीजच्या मार्फत त्यांना प्रोपोगेट करण्याचा प्रयत्न करायचा, त्यालाच काय म्हणतात लाईफस्टाईल मिशन असं म्हणतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट कंपोनेंट काय आहे, तर पहिला आहे इंडिव्हिज्युअल ऍक्शन्स. तर बेसिकली इंडिव्हिज्युअल ऍक्शन हे काय करतं, कलेक्टिव्हली इंडिव्हिज्युअलने केलेलं ऍक्शन हे काय करतं, कलेक्टिव्ह इम्पॅक्ट करण्याचा प्रयत्न करतं. तर ह्या इंडिव्हिज्युअल ऍक्शन्स कोणकोणते असतात त्याच्यामध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडिव्हिज्युअल लेवलला जे एनर्जीचं कन्झम्पशन आहे रिड्यूस करणं, म्हणजे अननेसेसरी फॅन्स किंवा ट्यूबलाइट्स वगैरे चालू असतील तर त्याचं कन्झम्पशन कमी करणं किंवा अननेसेसरी एसीचं कन्झम्पशन वाढवणं, तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या काय करायचं पर्पजफुली रिड्यूस करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. मिनिमायझिंग प्लास्टिक वेस्ट, म्हणजे अननेसेसरी प्लास्टिक वेस्ट जी आपण जी क्रिएट करतोय किंवा जनरेट करतोय सिटीजमधनं मोठ्या प्रमाणामध्ये तर ती रिड्यूस करण्याचा प्रयत्न करायचा. किंवा जे सस्टेनेबल फूड चॉईसेस आहेत तर त्यांना प्रमोट करण्याचा प्रयत्न ह्या इंडिव्हिज्युअल ऍक्शन मधनं करण्यात येणार आहे. ठीक आहे. अशाच इंडिव्हिज्युअल ऍक्शन मधनं काय होतं, ते कलेक्टिव्ह ऍक्शनला फॉरवर्ड केला जातात, त्यालाच काय म्हणतात कलेक्टिव्ह इम्पॅक्ट असं म्हणतात त्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे माइंडफुल युटिलायझेशन. तर बेसिकली हे माइंडफुल युटिलायझेशन कशाच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे, रिसोर्सच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे माइंडलेस आणि डिस्ट्रक्टिव्ह कन्झम्पशन करण्यापेक्षा त्याच्यामध्ये, म्हणजे आता जनरली कसं झालेलं आहे की प्रत्येकाकडे खूप मुबलक प्रमाणामध्ये पैसा अवेलेबल झालेला आहे, त्यामुळे लोक काय करतात की अननेसेसरली खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पेंडिंग करतात, म्हणजे ज्या गोष्टी गरजेच्या नाहीत तिथं सुद्धा रिसोर्सवर खर्च करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे काय होतं की जे ऑलरेडी रिसोर्स कन्स्टंट आहे त्याच्यावर फर्दर प्रेशर येतं. आणि याच्यामध्येच काय सांगितलेलं आहे की माइंडफुल युटिलायझेशन करायचं रिसोर्सेसचं. ठीक आहे. इन ऑर्डर टू प्रिझर्व प्लॅनेट अँड फ्युचर जनरेशन, त्यालाच आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं म्हणतो. नेक्स्ट याच्यामध्ये पॉईंट त्यांनी सांगितलेला आहे प्रो प्लॅनेट पीपल. तर बेसिकली हे काय प्रो प्लॅनेट पीपल हे ग्लोबल नेटवर्क आहे ज्याच्यामध्ये कमिटमेंट करणार आहे, त्यासाठी एन्व्हायरमेंट फ्रेंडली ज्या लाईफस्टाईल आहे त्याच्यासाठी कमिटमेंट करण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे पार्टनरशिप आणि कोलॅबोरेशन. तर याच्यामध्ये वेगवेगळे स्टेक होल्डर इन्व्हॉल्व असतील, जसे की वेगवेगळ्या कंट्रीज असतील, बिझनेसेस वगैरे असतील किंवा सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन असतील किंवा इंडिव्हिज्युअल्स याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होणार आहे आणि त्यामार्फत काय करणार आहे, हे जे मिशन आहे ते प्रमोट आणि सस्टेन करण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात येणार आहे. नेक्स्ट आपलं एक UPSC 2017ला ग्लोबल क्लायमेट चेंज अलायन्सवर एक क्वेश्चन आला होता, तर तुमच्यासाठी हा प्रॅक्टिस क्वेश्चन होमवर्क म्हणून आहे, तर तुम्ही तो सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे इलिगल मायनिंग इन
सरिस्का. तर बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे, सुप्रीम कोर्टनं काय केलं, राजस्थान गव्हर्नमेंटला ज्या ठिकाणी म्हणजे 68 लोकेशन असे सुप्रीम कोर्टनं काय केले, आयडेंटिफाय केले, तर त्यांना ते इलिगल मायनिंगच्या रिलेटेड जे कुठे येतात, क्रिटिकल टायगर हॅबिटेट आहे सरिस्का रिझर्व्ह मधलं, तर त्याच्या आजूबाजूचे जे सगळे ही मायनिंग ऍक्टिव्हिटीज सुप्रीम कोर्टनं राजस्थान गव्हर्नमेंटला बंद करण्यासाठी सांगितले. तर पहिला इम्पॉर्टंट पॉईंट आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह काय आहे की इलिगल मायनिंग म्हणजे काय. तर बेसिकली इलिगल मायनिंग म्हणजे काय की विदाउट एनी प्रॉपर ऑथरायझेशन किंवा परमिट, म्हणजे जे रिस्पॉन्सिबल ऑथॉरिटी असते परमिट देण्यासाठी किंवा परमिशन देण्यासाठी, त्यांच्या विदाउट परमिशननं काय करणं, रिसोर्स एक्स्ट्रॅक्शन करणं, म्हणजे जे मिनरल्स वगैरे असतील किंवा मिनरल ओर्स असतील किंवा जे रिसोर्सेस वगैरे असतील त्यांचं एक्स्ट्रॅक्शन करणं, त्यालाच काय म्हणतात, इलिगल मायनिंग असं म्हणतात. ठीक आहे. तर ह्या इलिगल मायनिंग मध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज इन्क्लूड असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या ऍक्टिव्हिटी एकतर दोन प्रकारे असतात. एक तर काय की ज्या ठिकाणी समजा तुम्हाला मायनिंग करण्याची परमिशन दिली आहे त्या ठिकाणी मायनिंग न करता त्याच्या आउटसाईड एरियामध्ये मायनिंग करणं, म्हणजेच काय, कंडक्टिंग आउटसाईड डेझिग्नेटेड एरियाज, म्हणजे मायनिंग जे ठिकाणी करण्यासाठी परमिशन दिलेली आहे त्या ठिकाणी न करता त्याच्या आउटसाईड एरियामध्ये परमिशन मायनिंग करणं, त्यालाच काय म्हणतात, मायनिंग, इलिगल मायनिंग असं म्हणतात. किंवा जे मायनिंगचे रेग्युलेशन्स किंवा एन्व्हायरमेंटल नॉर्म्स वगैरे तर त्याला व्हायोलेट करणं. तर बेसिकली ह्या दोन फॉर्म मध्ये इलिगल मायनिंग घडते. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये मायनिंग रेग्युलेशन्स किंवा एन्व्हायरमेंट नॉर्म म्हणजे काय, बेसिकली असं तुम्हाला सांगितलं असेल, कोटा प्रोव्हाइड करून दिला असेल की तुम्ही प्रत्येक दिवशी फक्त या क्वांटिटीमध्ये तिथनं मायनिंग करायचं, तर असं न करता काय करायचं, बियॉन्ड लिमिट जाऊन त्या ठिकाणी मायनिंग करायचं. ठीक आहे. याचं सोपं एक्झाम्पल जर बघितलं तर सँड मायनिंग, जे आपण आपल्या घराच्या आजूबाजूला की एखाद्या रिव्हर बेडमध्ये किंवा तळ्यामध्ये जर बघतो, सॉरी नाल्यामध्ये नदीमध्ये जर असं या ठिकाणी बघतो, तर त्याला काय म्हणतात, इलिगल मायनिंगचा प्रकार असं म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट आपला पॉईंट आहे क्रिटिकल टायगर हॅबिटेट. तर बेसिकली हे काय आहे की एखादा कोर टायगर एरिया, सॉरी एखादा टायगर हॅबिटेट असेल किंवा टायगर एरिया असेल नॅशनल पार्कमध्ये किंवा सेंच्युरीजमध्ये, तर त्या ठिकाणी जो कोर एरिया असतो तर त्यालाच काय केलं जातं, कन्झर्वेशनच्या पर्पजसाठी एक क्रिटिकल टायगर हॅबिटेट म्हणून डेझिग्नेट केलं जातं. ठीक आहे. आणि हा विदाउट एनी इंटरफरन्स असतो. ठीक आहे. हा एरिया जो आहे हा कशाच्या बेसिसवर आयडेंटिफाय करतात, तर जो सायंटिफिक एव्हिडन्स त्यांना मिळालेला आहे त्याच्या बेसिसवर ते काय करतात, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 च्या अंतर्गत हा क्रिटिकल टायगर हॅबिटेट एरिया डेझिग्नेट करतात. ठीक आहे. याच्यामध्ये जर प्रॉमिनंट एक्झाम्पल बघितले तर इंडियामध्ये बंदीपूर नॅशनल पार्क आहे, ते कर्नाटकमध्ये, त्याच्यानंतर उत्तराखंडमधलं जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आणि राजस्थानमधलं सरिस्का टायगर रिझर्व जे आहेत, तर हे काय केलेले, सेंट्रल गव्हर्नमेंटनं म्हणजे नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटीनं क्रिटिकल टायगर हॅबिटेट म्हणून घोषित केलेले आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी दोन इम्पॉर्टंट टर्म्स आहेत आपल्यासाठी. पहिली टर्म क्रिटिकल टायगर हॅबिटेट, ती आताच आपण बघितली, आणि दुसरी टर्म आहे क्रिटिकल वाईल्ड लाईफ हॅबिटेट. तर बेसिकली याच्यामध्ये डिफरन्स आपण जाणून घेऊया, त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. तर पहिला जो आहे क्रिटिकल वाईल्ड लाईफ हॅबिटेट, तर हा बेसिकली काय असतो, ह्या एंडेंजर्ड किंवा थ्रेटन स्पीसीज असतात, म्हणजे कोणत्या पण याच्यामध्ये असू शकतात, इन्क्लुडिंग टायगर किंवा बाकीच्या ज्या स्पीसीज वगैरे आहेत, तर त्यांच्या प्रोटेक्शनसाठी किंवा सर्व्हायवलसाठी जो एरिया डेझिग्नेट केला जातो त्याला काय म्हणतात, क्रिटिकल वाईल्ड लाईफ हॅबिटेट असं म्हणतात. आणि क्रिटिकल टायगर हॅबिटेट बेसिकली काय असतं की फक्त टायगरच्या पॉप्युलेशनच्या प्रोटेक्शनसाठी जो नॅशनल पार्कमध्ये कोर एरिया जो डेझिग्नेट केलेला असतो त्यालाच काय म्हणतात, क्रिटिकल टायगर हॅबिटेट असं म्हणतात. याचं जर लिगल बेसिस जर बघितलं तर क्रिटिकल वाईल्ड लाईफ हॅबिटेट जो आहे आताच आपण बघितलं, शेड्यूल ट्राइब्स ऑर्डर फॉर ट्रॅडिशनल फॉरेस्ट डेव्हलप रिकग्निशन ऑफ फॉरेस्ट ऍक्ट, म्हणजे जो 2006चा फॉरेस्ट राईट ऍक्ट आहे, तर याच्या मार्फत याला काय होतं, लिगल रिकग्निशन प्राप्त होतं क्रिटिकल वाईल्ड लाईफ हॅबिटेटला. आणि क्रिटिकल टायगर हॅबिटला लिगल बेसिस हे कोणत्या बेसिसवर आहे, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972च्या बेसिसवर आहे. याच्यामध्ये फोकस कशावर असतो, वाईल्ड लाईफ हॅबिटेटवर. तर बेसिकली कोणत्या पण प्रकारच्या एंडेंजर किंवा थ्रेटन स्पीसीज वगैरे असतात तर त्याच्यामध्ये असतो. आणि क्रिटिकल टायगरमध्ये आता नावातच आहे स्पेसिफिकली फॉर टायगर कन्झर्वेशन. याच्यामध्ये जर एक्झाम्पल बघितलं तर वाईल्ड लाईफ हॅबिटेटमध्ये काय की एरिया विदिन द नॅशनल पार्क ऑफ सेंच्युरी डेसिग्नेटेड फॉर द इंडियन स्पीसीज, म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्रेट इंडियन बस्टर्ड जे आहेत समजा स्पेसिफिकली राजस्थानमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात, तर त्यांच्या कन्झर्वेशनसाठी तो एरिया डेसिग्नेट करायचा. किंवा एशियाटिक लायन जे गिर नॅशनल पार्कमध्ये आढळतात, ज्या ठिकाणी वेगवेगळ्या रेंजेस वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल सासनगीर असेल किंवा धारी वगैरे असेल त्या ठिकाणी, तर सासनगीरचा जो पार्ट आहे तर तो काय डेसिग्नेट म्हणून केलेला आहे, क्रिटिकल वाईल्ड लाईफ हॅबिटेट म्हणून तो डेसिग्नेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये ह्युमन ऍक्टिव्हिटीचा जर विचार केला तर क्रिटिकल वाईल्ड लाईफ हॅबिटेटमध्ये ह्या रेग्युलेट केलेल्या असतात किंवा रिस्ट्रिक्टेड असतात, पण क्रिटिकल टायगर हॅबिटेटमध्ये ह्या स्ट्रिक्टली रेग्युलेटेड किंवा प्रोहिबिटेड असतात. म्हणजे जर कन्झर्वेशन स्टेटस बघितलं तर याचे स्ट्रिक्ट नेचर आहे, याच्यामध्ये ह्युमन इंटरफेरन्स खूप कमी प्रमाणामध्ये असतो. ठीक आहे. की इम्पॉर्टंट फॅक्ट जर बघितले आपलं सरिस्का टायगर रिझर्व बद्दल, पहिल्यांदा आपण याचं लोकेशन बघून घेऊया की राजस्थानमध्ये एक्झॅक्टली कोणत्या ठिकाणी आहे. सरिस्का टायगर रिझर्व बरोबर राजस्थानमध्ये आणखी दोन इम्पॉर्टंट टायगर रिझर्व्ह आहेत आणि एक वाईल्ड लाईफ सेंच्युरी, त्यांचं पण आपण लोकेशन बघूया. पहिला आहे सरिस्का टायगर रिझर्व, तर हे कुठं आढळतं, अलवार डिस्ट्रिक्टचा जो मेन पार्ट आहे त्याच्यामध्ये मेजॉरिटी ऑफ एरिया हा आहे अलवार डिस्ट्रिक्टमध्ये येतो. नेक्स्ट आहे रणथंबोर टायगर रिझर्व, तर मेजॉरिटीचा पार्ट सवई माधोपूर डिस्ट्रिक्टमध्ये येतो. नेक्स्ट आहे मुकुंदरा हिल टायगर रिझर्व, कोटा जो डिस्ट्रिक्ट आहे राजस्थानमधला मेन एरिया जो आहे हा त्या ठिकाणी येतो. आणि नेक्स्ट आपलं जे आहे रामगड विषधारी वाईल्ड लाईफ सेंच्युरी, तर याचा मेजॉरिटी ऑफ पार्ट हा बुंदी डिस्ट्रिक्टमध्ये येतो. ठीक आहे. तर हे तीन इम्पॉर्टंट टायगर रिझर्व्ह राजस्थानमध्ये आढळतात, त्याच्याबरोबर एक रामगड विषधारी वाईल्ड लाईफ सेंच्युरी सुद्धा आहे. सरिस्का टायगर रिझर्व बद्दल इम्पॉर्टंट पॉईंट जर बघितलं तर बेसिकली काय की हे अलवार डिस्ट्रिक्ट राजस्थानमध्ये या ठिकाणी आढळतं. आणि याचा जर फॉरेस्टचा जर विचार केला तर याच्यामध्ये काय की स्क्रब फॉरेस्ट किंवा
जे थॉर्न फॉरेस्ट असतात, ॲरिड फॉरेस्ट आपण त्याला म्हणतो, ड्राय डिसिडियस फॉरेस्ट किंवा ग्रासलँड किंवा रॉकी हिल्स या ठिकाणी ते व्हेजिटेशनचा प्रकार आढळतो. याचं जर एस्टॅब्लिश किंवा स्थापना जर बघितलं तर हे कधी स्थापन करण्यात आलेलं आहे, सुरुवातीला त्यांना टायगर रिझर्व घोषित करण्याच्या आधी 1958ला वाईल्ड लाईफ सेंच्युरी म्हणून घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर प्रोजेक्ट टायगरच्या अंतर्गत 1973ला जो प्रोजेक्ट टायगर आपण इम्प्लिमेंट केला त्याच्या अंतर्गत याला 1978 मध्ये टायगर रिझर्व म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट आपलं पॉईंट आहे वाईल्ड लाईफ जर बघितलं तर टायगर बरोबर या ठिकाणी लेपर्ड्स, जंगल कॅट, हॅनास, जॅकल, सांबर डिअर, चितल अशा प्रकारचे अदर इम्पॉर्टंट वाईल्ड लाईफ या ठिकाणी आढळते. आणि नेक्स्ट आपलं पॉईंट आहे की टायगर रिझर्व्स इन इंडिया, म्हणजे बेसिकली किती टायगर रिझर्व्स आहेत, त्यांना कोणत्या लॉद्वारे प्रोटेक्शन अवेलेबल आहे आणि कन्झर्वेशन कोणत्या ऑथॉरिटीज वगैरे करत असतात. तर याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ टायगर रिझर्व्ह जर बघितलं तर रिसेंट काउंट जो आहे हा 55 डेसिग्नेटेड टायगर रिझर्व्स म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. आणि कशाच्या अंतर्गत आपण टायगर रिझर्व घोषित करतो, जो 1973चा प्रोजेक्ट टायगर आहे त्याच्या अंतर्गत. ठीक आहे. त्याच्यानंतर याचं जर गव्हर्नन्स बघितलं टोटल इंडियामध्ये टायगर रिझर्व्स, तर याला कोण ऍडमिनिस्टर करत असतं, एक नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी आहे, तर ती त्याला ऍडमिनिस्टर करत असते. ठीक आहे. तर बेसिकली ही नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी आहे, ही कधी स्थापन करण्यात आली होती, ही 2005ला स्थापन करण्यात आली होती. आणि ही काय स्टॅट्युटरी बॉडी आहे. आणि कोणत्या ऍक्टच्या अंतर्गत ही बॉडी फॉर्म करण्यात आलेली आहे, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972चा आहे, त्याच्या अंतर्गत त्याला स्टॅट्युटरी स्टेटस देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्याचं मेन फंक्शन काय किंवा ही कोणाच्या अंतर्गत येते, तर मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट आणि क्लायमेट चेंजच्या अंतर्गत येते. आणि यांचं जर मेन फंक्शन किंवा रिस्पॉन्सिबिलिटी जर बघितलं तर हे प्रोजेक्ट टायगरचं मॅनेजमेंट काय करत असते, तर ही नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी बघत असते. स्टेटच्या काही रिस्पॉन्सिबिलिटी याच्यामध्ये मेन्शन्स करण्यात आलेल्या आहेत बेसिकली. तर पहिलं काय करतं की जे मॅनेजमेंट आहे टायगर रिझर्वचं ते स्टेट गव्हर्नमेंटकडे असतं. आणि त्यांचे जे कन्झर्वेशन रिलेटेड प्लॅन जे असतील त्या टायगरचे, हे कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी असते, स्टेटची रिस्पॉन्सिबिलिटी. टायगर पॉप्युलेशन जर बघितलं रिसेंटली जो सर्वे झाला होता 2023ला, त्याच्या अंतर्गत 3682 वाईल्ड टायगर्स आपल्याला आढळलेले आहेत. ठीक आहे. आणि टायगर रिझर्वचं स्ट्रक्चर जर बघितलं तर त्याच्यामध्ये बेसिकली काय असतं की हा एक कोर एरिया असतो, आपण आताच बघितलं त्याला क्रिटिकल टायगर हॅबिटेट पण असं म्हणतात एखाद्या नॅशनल पार्कमध्ये वगैरे, त्याला प्रोटेक्ट केलं जातं बफर झोन. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं बफर झोन असतो आणि हा प्रोटेक्टेड एरिया असतो. म्हणजे ह्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात टायगरचं पॉप्युलेशन आढळतं, त्याला कोर एरिया असं म्हणतात. आणि जो प्रोटेक्टेड एरिया असतो आणि कोर एरिया याला सेपरेट करणारा कोण असतो, एक बफर झोन असतो. नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जे 2023ला जनगणना झाली होती त्याच्यामध्ये कोणत्या स्टेटमध्ये म्हणजे किती प्रमाणामध्ये टायगर्स वगैरे आढळतात. जर ते मेजर स्टेट्स वगैरे ज्या ठिकाणी टायगरचं पॉप्युलेशन खूप प्रमाणामध्ये आहे तर ते आपण बघूया. पहिला आहे मध्य प्रदेश. तर बेसिकली या ठिकाणी 785 नंबर्स आयडेंटिफाय झालेले आहेत. नेक्स्ट आपला आहे कर्नाटका. त्या ठिकाणी 563 नंबर आयडेंटिफाय झालेले आहेत. 1 नंबरला मध्य प्रदेश, 2 नंबरला कर्नाटका, 3 नंबरला उत्तराखंड ज्या ठिकाणी 560 नंबर्स आयडेंटिफाय झालेले आहेत. 4 नंबरला आहे महाराष्ट्र ज्या ठिकाणी 444 हे नंबर आयडेंटिफाय झालेले आहेत. आणि 5 नंबरला येतं तामिळनाडू ज्या ठिकाणी 306 हे झालेले. तर हा जो क्रम आहे म्हणजे असेंडिंग ऑर्डरमध्ये किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये टायगरचं पॉप्युलेशन स्टेट वाईज तरी आपण बघितलेले. तर हे एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह महत्त्वाचं, तर तुम्ही काय करते नोट डाऊन करून ठेवा किंवा त्याला हायलाईट करण्याचा प्रयत्न करा. पहिलं काय की मध्य प्रदेश येतं, नेक्स्ट आहे कर्नाटका, नेक्स्ट आहे उत्तराखंड, नेक्स्ट आहे महाराष्ट्र आणि नेक्स्ट आहे तामिळनाडू. ठीक आहे. तर हा सिक्वेन्स जो आहे असेंडिंग ऑर्डरमध्ये, तर हा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला एक 2012ला याच्या रिलेटेड क्वेश्चन आला होता की कॅटेगरीज ऑफ प्रोटेक्टेड एरिया जे आपण आता रिसेंटली बघितलेले आहेत. ठीक आहे. तर त्याच्याबद्दल तर तुम्ही तो प्रॅक्टिस होमवर्क म्हणून सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे ग्रीन क्रेडिटच्या रिलेटेड. तर बेसिकली गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे की जे ग्रीन क्रेडिट प्रोग्राम गव्हर्नमेंटने चालू केला होता त्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सला त्यांना अप्रूव्हल दिलेला आहे. ठीक आहे. तर हे जे आहे ग्रीन क्रेडिट प्रोग्राम, तर हे बेसिकली काय एक मार्केट बेस्ड मेकॅनिझम आहे. आणि ते काय करतं की व्हॉलंटरीली इन्सेंटिव्हाइज करतं जे वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन आहेत किंवा इंडिव्हिज्युअल्स वगैरे किंवा कंपनीज आहेत, तर एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड त्यांना पॉझिटिव्ह ऍक्शन्स घेण्यासाठी. तर पहिला इम्पॉर्टंट एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी पॉईंट आहे की ग्रीन क्रेडिट प्रोग्राम. तर बेसिकली काय आताच आपण बघितलं की मार्केट बेस्ड इन्सेंटिव्ह सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये कोणाला प्रमोट करतं ते इंडिव्हिज्युअल असतील किंवा ऑर्गनायझेशन असतील किंवा कंपनीज वगैरे असतील. त्यांना काय करतं की व्हॉलंटरीली एन्व्हायरमेंटल ऍक्शनच्या त्यांनी ज्या काही व्हॉलंटरीली एन्व्हायरमेंटल ऍक्शन्स घेतलेल्या आहेत कन्झर्वेशनच्या बाबतीत, तर त्यांना एकतर एनकरेज करतो आणि त्यांना रिवॉर्ड पण देण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. आणि हे जे रिवॉर्ड असतात ते कशाच्या फॉर्ममध्ये असतात, तर हे कार्बन क्रेडिटच्या फॉर्ममध्ये त्यांना रिवॉर्ड देतात. बेसिकली हे कार्बन क्रेडिट काय असतं, एक प्रकारचं सर्टिफिकेट असतं. ठीक आहे. ते ट्रेड ऑफ म्हणजे दुसऱ्यांना सुद्धा विकल्या जाऊ शकतं. तर ह्या ग्रीन क्रेडिट प्रोग्रामच्या अंतर्गत गव्हर्नमेंटने काय केले की अशा प्रकारचे 8 की इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटीज आयडेंटिफाय केल्यात. बेसिकली त्याच्यामध्ये काय की रिलेटेड टू एअर पोल्युशन कंट्रोल असेल किंवा वेस्ट वॉटर मॅनेजमेंट असेल किंवा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट किंवा बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन, अशा प्रकारचे त्यांनी काय केलेले 7 ते 8 एन्व्हायरमेंटल ऍक्टिव्हिटीज आयडेंटिफाय केलेल्या आहेत, ज्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल ऑर्गनायझेशन किंवा कंपनीज ह्या काय करू शकतात, व्हॉलंटरी एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ऍक्टिव्हिटीज ह्या कॅरीड आउट करू शकतात. ठीक आहे. तर टू पार्टिसिपंट कॅन, आता आपणच आता रिसेंटली बघितलं होतं, हे जे पार्टिसिपंट आहेत इंडिव्हिज्युअल ऑर्गनायझेशन किंवा कंपनीज हे काय करू शकतात, याच्यामधनं त्यांनी जे ऍक्टिव्हिटीज केल्या आहेत तर त्याबद्दल त्यांना काय मिळतं, ग्रीन क्रेडिट्स मिळतात. ठीक आहे. तर हे बेसिकली ग्रीन क्रेडिट्स काय असतात, त्यांनाच आपण कार्बन क्रेडिट असं म्हणतो. तर बेसिकली हे काय असतात, एक परमिट्स असतात. ते काय करतात, ते जो त्याचा ओनर आहे त्याला अलाव करतात
सर्टन अमाउंट ऑफ कार्बन डायऑक्साईड और अदर ग्रीन हाऊस गॅसेस कॅन बी इमिटेड. म्हणजे यांनी जर अशा प्रकारचे कन्झर्वेशन ऍक्टिव्हिटी त्यांनी जर केलेल्या असतील वेगवेगळ्या, म्हणजे प्लांटेशन वगैरे असेल किंवा डिफॉरेस्टेशनच्या रिलेटेड ऍक्टिव्हिटीज वगैरे असतील किंवा एखाद्या कन्झर्वेशन केलं असेल नाल्याचं किंवा नदीजोड प्रकल्प म्हणा किंवा त्याच्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रिब्युशन काही असेल ज्यामुळं एन्व्हायरमेंटला फायदा झालेला असेल, तर त्या बाबतीत ते काय करू शकतात, इन रिटर्न त्यांना एक कार्बन क्रेडिट हे मिळू शकतात. तर बेसिकली हे कार्बन क्रेडिट किंवा काय असतात ही, तर एक सर्टिफिकेट असतात, परमिट असतात, तर त्यांच्या ज्या दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज वगैरे आहेत त्यांच्यासाठी त्यांना ते लिमिट अलाउ करतात. ठीक आहे, म्हणजे तुम्ही ते एक्स्ट्रा इमिशन करू शकता, त्यालाच काय म्हणतात, कार्बन क्रेडिट म्हणतात. तर बेसिकली याचं जर मेकॅनिझम बघितलं की हे इमिशन ट्रेडिंग सिस्टम कशा प्रकारे वर्क करतं किंवा कार्बन ट्रेडिंग किंवा हे कार्बन मार्केट आहे कशा प्रकारे वर्क करतं, तर हे तुम्हाला डायग्रामच्या मार्फत खूप सोप्या पद्धतीने समजून. बेसिकली समजा आपण असं कन्सिडर करू, या ठिकाणी दोन इमिटर आहेत, इमिटर ए आणि इमिटर बी. तर गव्हर्नमेंटने काय केलेले, एक लिमिट सेट केलेली आहे. आता ही आपण कन्सिडर करूया की ग्रीन हाऊस गॅस इमिशनची लिमिट आहे. ठीक आहे, हे काय केलेली आहे, अलोकेटेड ग्रीन हाऊस गॅस इमिशन युनिट, म्हणजे त्या प्रत्येक कंपनीला किंवा इंडस्ट्रीजला पर्टिक्युलर एरियामध्ये गव्हर्नमेंटने एक लिमिट सेट केलेली आहे. आता कंपनी ए काय करते की त्या बियॉन्ड लिमिटच्या सर्टन अमाऊंट ऑफ गॅसेस जे ग्रीन हाऊस गॅसेस ते इमिट करते. ठीक आहे, म्हणजे त्यांच्या ऍक्टिव्हिटीमधनं ते बियॉन्ड लिमिटच्या गॅसेस इमिट होतात. पण कंपनी बी ए ते काय करते, त्यांच्या जी ऍक्टिव्हिटी आहे त्यांच्या लिमिटपेक्षा कमी ग्रीन हाऊस गॅस इमिट करते. ठीक आहे, तर आता हे त्यांनी काय केलेलं आहे, याच्यामध्ये एक गॅप निर्माण झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे यांनी काय केलेलं, कंपनीनं दिलेल्या लिमिटच्या जास्त इमिशन केलेलं आहे आणि कंपनी बीने काय केलेलं, दिलेल्या लिमिटच्या कमी इमिशन केलेलं आहे. तर यांना ज्यांनी कमी इमिशन केलेले त्यांना काय मिळतात, एक कार्बन क्रेडिट मिळतात. ठीक आहे, आताच आपण बघितलं कार्बन क्रेडिट असतात हे. तर ह्या कार्बन क्रेडिट हे काय करू शकतात, ते सेल ऑफ करू शकतात मार्केटमध्ये. म्हणजे अशा प्रकारच्या कंपनींना जे दिलेल्या लिमिटपेक्षा एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ ग्रीन हाऊस गॅस इमिट करतात, तर त्यांना ह्या कंपन्या काय करू शकतात, कार्बन मार्केटच्या मेकॅनिझम मार्फत हे सर्टिफिकेट सेल ऑफ करू शकतात. हेच बेसिकली काय असतं, इमिशन ट्रेडिंग सिस्टीम अशा प्रकारे ही वर्क करते. ठीक आहे, म्हणजे हे काय की फक्त एक परमिट असतं की एखाद्या कंपनीने जर जास्त इमिशन केलं असेल तर त्यांनी काय करायचं, मार्केटमधनं ज्या कंपनी कमी इमिशन करतात त्यांच्याकडनं ते सर्टिफिकेट परचेस करायचे आणि इन रिटर्न अशा कंपनीना काय होतं की जे मॉनिटरी टर्म्समध्ये त्यांना पैसा पुरवला जातो. ठीक आहे, तर हेच मेकॅनिझम याच्यामध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याच्या रिलेटेड कार्बन क्रेडिटच्या रिलेटेड 2011 मध्ये युपीएससीला एक क्वेश्चन विचारला होता, तर तुम्ही तो होमवर्क म्हणून तुम्ही तो सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपलं आर्टिकल आहे की ज्या डब्ल्यूएचओच्या चीफ सायंटिस्ट होत्या, म्हणजे फॉर्मर चीफ सायंटिस्ट म्हणून डॉक्टर सौम्या स्वामीनाथन, तर त्यांचा एक आयडिया एक्शन मध्ये इंटरव्ह्यू पब्लिश झालेला आहे. तर त्यांच्या आर्टिकलमधनं इंटरव्ह्यूमधनं आपल्याला जे एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हचे पॉईंट्स मिळेल तर आपण घेऊयात. तर पहिला पॉईंट आहे व्हॅक्सिन हेजिटन्सी. तर बेसिकली हे व्हॅक्सिन हेजिटन्सी काय असतं, जर एखादी व्हॅक्सिन एखाद्या डिसीजसाठी किंवा डिसऑर्डरसाठी अवेलेबल असेल तर वेगवेगळ्या कारणामुळे, म्हणजे सोशल असेल, इकॉनॉमिक असेल किंवा पॉलिटिक कारणामुळे, तर त्याला काय करायचं, ती व्हॅक्सिन घ्यायची नाही, त्याला रिफ्यूज करायचं किंवा ते रिलक्टन्स शो करायचा त्या व्हॅक्सिनेशनच्या टूवर्ड्स, त्यालाच बेसिकली काय म्हणतात, व्हॅक्सिन हेजिटन्सी असं म्हणतात. आणि हे काय म्हणतं की ह्या व्हॅक्सिन हेजिटन्सीमुळे काय होतं की जे व्हॅक्सिनेशनचं जे शेड्यूल आहे तर ते काय होतं, डिले होतं. आणि हे डिले झाल्यामुळे काय होतं, त्या एखाद्या पर्टिक्युलर डिसीजला किंवा डिसऑर्डरला कंट्रोल करणं तर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवघड जातं स्टेट मशिनरीजला. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर बघितलं आपण रिसेंटली कोविड-19च्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी काय केलं होतं की व्हॅक्सिन हेजिटन्सी शो केली होती, त्यामुळं त्यांना तो जो स्प्रेड आहे डिसीजचा लवकर कंट्रोल करणं हे गव्हर्नमेंटला अवघड गेलं होतं. नेक्स्ट याचे जर रिझन्स बघितलं तर हे मल्टिपल रिझन्स याच्यामध्ये आहेत. पहिलं काय की एकतर मिसइन्फॉर्मेशन जर असेल त्याच्या रिलेटेड किंवा लॅक ऑफ इन्फॉर्मेशन जर असेल त्या व्हॅक्सिन बद्दल किंवा त्यांच्या सेफ्टी किंवा इफेक्टिव्हनेस बद्दल, तर त्याच्यामुळे सुद्धा ही हेजिटन्सी निर्माण होऊ शकते. दुसरे आहेत रिलिजियस किंवा फिलॉसॉफिकल बिलीफ्स दॅट अपोज व्हॅक्सिनेशन. याच्यामध्ये काही टाबूज वगैरे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हॅक्सिन जर घेतली तर मग लग्न होणार नाही म्हणा किंवा देव पावणार नाही किंवा देव कोपल, अशा प्रकारचे जे टाबूज किंवा बिलीफ्स वगैरे असतात तर हे रिलिजियसच्या अंडर येतात. नेक्स्ट आहे कन्सर्न अबाउट पोटेन्शियल साईड इफेक्ट्स और लॉंग टर्म हेल्थ इम्पॅक्ट. तर काही कसं असतं, काही व्हॅक्सिनचे कन्सर्न्स असतात तर ते रेज झाल्यानंतर काय होतं की याच्यामधनं व्हॅक्सिन घेण्याचा सुद्धा पीपल काय करतात, अवॉइड करतात. नेक्स्ट आहे डिस्ट्रस्ट इन मेडिकल एस्टॅब्लिशमेंट फार्मास्युटिकल कंपनी. जो पीपलचा ट्रस्ट आहे तो काय असणं की त्यांच्याविषयी ट्रस्ट नसणं, मेडिकल एस्टॅब्लिशमेंट म्हणा किंवा ज्या व्हॅक्सिन प्रोड्युसिंग कंपनीज वगैरे आहेत तर त्यांच्या रिलेटेड. नेक्स्ट आहे परसेप्शन ऑफ लो रिस्क कॉन्ट्रॅक्टिंग. ठीक आहे, परसेप्शन ऑफ लो रिस्क ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग. तर याच्यामध्ये बेसिकली काय होतं की काही लोकांचं असं परसेप्शन असतं की ह्या डिसीजमुळे आपल्याला काही होणार नाही किंवा त्याच्यामधनं काय होईल की हा खूप लो रिस्क आहे. तर अशा माइंडसेटमुळे सुद्धा काय होतं की व्हॅक्सिन हेजिटन्सी निर्माण होते. नेक्स्ट आपला एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह पॉईंट आहे थ्रोम्बोसायटोपेनिक पुरपुरा. तर बेसिकली हे काय आहे की एक ब्लड क्लॉट असलेलं लाईफ थ्रेटनिंग डिसऑर्डर आहे. तर याच्यामध्ये काय होतं की ब्लडमध्ये क्लॉट्स फॉर्म होतात, म्हणजे गाठी तयार होतात. आणि ह्या ज्या गाठी तयार झाल्यात किंवा क्लॉट्स फॉर्म झालेत तर हे काय करतात, नॉर्मल ब्लड फ्लोला अफेक्ट करून त्यांचा जो नॉर्मल पाथ आहे तो डिस्टर्ब करतात. आणि वेगवेगळे बॉडीमधले जे इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल किडनी असेल, ब्रेन असेल किंवा हार्ट असेल, तर यांना काय करतं, ब्लड सप्लाय ऑब्स्ट्रक्ट करतं. आणि हा ब्लड सप्लाय ऑब्स्ट्रक्ट झाल्यामुळे काय होतं, यांचं जे फंक्शन आहे नॉर्मल फंक्शन ते इफेक्टिव्हली परफॉर्म करत नाही. आणि काय होतं याच्यामुळे की हे ऑर्गनचं फेल्युअर होतं. म्हणजे आपण रिसेंटली बघितलं होतं की स्ट्रोकमुळे जर कोणी गेलं असेल
तर अशा गोष्टी आपल्याला ह्या थ्रम्बोटिक थ्रम्बोसायटोपेनिक पुरपुरा ह्या TTP याच्यामुळे बघायला मिळतात. ठीक आहे. तर बेसिकली याचं डायग्नोसिस कशा प्रकारे केलं जातं, सिम्पटम्स असेल किंवा ब्लड टेस्टच्या मार्फत ह्याचं डायग्नोसिस केलं जातं. नेक्स्ट काही इम्पॉर्टंट डिसीज आपल्याला ह्या आर्टिकलमधनं बघण्यास आलेले. तर पहिला आहे डेंग्यू. तर डेंग्यूचं जर डिस्क्रिप्शन बघितलं तर काय आहे की एक व्हायरल इन्फेक्शन आहे, जसं फ्लू आपण जसं म्हणतो ताप म्हणतो तशा प्रकारचे सिम्पटम्स याच्यामध्ये असतात, किंवा बॉडीवर रॅशेस वगैरे म्हणजे खाज येणं, किंवा याच्यापेक्षा जास्त सर्व कॉम्प्लिकेशन्स याच्यामध्ये बघायला मिळतात डेंग्यूमध्ये. त्याचा जर पॉझिटिव्ह एजंट जर बघितला तर डेंग्यू व्हायरस DNV त्याला आपण असं म्हणतो, हा त्याचा पॉझिटिव्ह एजंट आहे. आणि ट्रान्समिशन जर बघितलं डेंग्यू व्हायरस तर कशा मार्फत होतं, मॉस्किटो मार्फत होतं. त्या मॉस्किटोच्या 2 स्पीसीज कोणकोणत्या आहेत, ॲडेस एजिप्टी आणि ॲडेस अल्बोपेक्टस नावाच्या 2 स्पीसीज मार्फत ह्या डेंग्यू व्हायरसचं ट्रान्समिशन होतं. नेक्स्ट आहे फलेरियासिस. तर बेसिकली हा काय एक पॅरासायटिक राऊंडवर्ममुळे होणारा लिम्फॅटिक सिस्टीमला डॅमेज करणारा एक डिसऑर्डर आहे. आणि याच्यामध्ये काय होतं, जे लिम्फॅटिक सिस्टीम आहे, बेसिकली हे लिम्फॅटिक सिस्टीम कशासाठी वर्क करत असतं, डिफेन्स मेकॅनिझमच्या अगेन्स्ट हे वर्क करत असतं बॉडीच्या. याच्यामुळे याला काय होतं, ह्या फलेरियासिसमुळे काय होतं, हे स्वेलिंग होतं लिम्फ नोडचं, ठीक आहे, लिम्फॅटिक सिस्टीमचं, आणि त्यांचं ते फंक्शन आहे ते व्यवस्थित परफॉर्म करू शकत नाही. आणि त्यामुळे काय होतं की वेगवेगळे जे डिसऑर्डर्स किंवा पॅरासाइटचं जे अटॅक आहे ते बॉडीवर होतं. याचा जर पॉझिटिव्ह बघितला तर कोणता आहे, पॅरासायटिक नेमॅटोड्स, त्यांनाच आपण राऊंडवर्म असं म्हणतो, तर हा त्याचा पॉझिटिव्ह एजंट आहे. आणि त्याचं ट्रान्समिशन कसं होतं, सेम मॉस्किटो बाईट्स नव्हतं, पण याच्यामध्ये याच्या ज्या जीनस आहेत, क्युलेक्स असेल, ॲडीज असेल किंवा ॲनोफिलस, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या मॉस्किटोच्या ज्या जीनस आहेत त्याच्यामार्फत त्याचं ट्रान्समिशन होतं. नेक्स्ट आपला डिसीज आहे काला आजार. तर बेसिकली हा काय, हा सुद्धा एक क्रोनिक डिसीज आहे. आणि हा कशामुळे होतो, हा प्रोटोझोआच्या इन्फेक्शनमुळे होतो. म्हणजे हे काय बेसिकली पॅरासाइट्स असतात आणि इंटरनल ऑर्गनमध्ये म्हणजे प्रायमरीली हे काय करतात, लिव्हरला, स्प्लीनला किंवा बोन मॅरोला त्याला काय करतात, हे प्रोटोझोआ अफेक्ट करतात. याचं जर पॉझिटिव्ह एजंट बघितला तर लेशमेनिया डोनोवी नावाचा एक प्रोटोझोन पॅरासाइट आहे, तर हा त्याचा पॉझिटिव्ह एजंट आहे. आणि याचं जर ट्रान्समिशन जर बघितलं तर एक सँड फ्लाय आहे, तर त्या सँड फ्लायच्या बाईटनं याचं ट्रान्समिशन होतं. नेक्स्ट आपला डिसीज आहे ट्युबरक्लोसिस. तर बेसिकली हे काय असतं की लंग्सचं इन्फेक्शन असतं, हे इन्फेक्शियस डिसीज आहे, जो कशामुळे होतो म्हणजे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस नावाचं एक बॅक्टेरिया आहे. तर त्या बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे काय होतं, हे लंग्सचं इन्फेक्शन होतं. आणि याच्यामध्ये काय होतं की जे रेस्पिरेशनची जी आपली ऍक्टिव्हिटी आहे, इनहेलेशन आणि एक्झलेशनची, तर व्यवस्थित ते कॅरीड आउट होत नाही आणि ते परफॉर्मन्स जे आहे ते लंग्सचं ते अल्टिमेटली डाऊनग्रेड होतं. आणि याचं जर ट्रान्समिशन बघितलं तर हे काय की जे ऑलरेडी इन्फेक्टेड पर्सन्स आहेत त्यांच्या स्नीझिंग म्हणा किंवा कफिंग म्हणा किंवा स्पीकिंग मधनं जे ड्रॉपलेट्स बाहेर येतात, तर त्या ड्रॉपलेट्सच्या एअरबॉर्न ट्रान्समिशनमुळे हे इन्फेक्शन ट्युबरक्युलोसिसचं होतं. ठीक आहे. नेक्स्ट ह्या ठिकाणी काय केलेलं आहे की कोविड-19च्या रिलेटेड एक प्रिव्हियस इयर 2022ला एक UPSC मध्ये क्वेश्चन आला होता. तर ह्यासाठी हे तुमच्यासाठी होमवर्क आहे, तुम्ही तो काय करायचा आहे, सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी आपलं आर्टिकल संपलेलं आहे. तुम्हाला जर आपलं आर्टिकल आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि आपल्या आर्टिकलला लाईक करा. थँक्यू.